फुटबॉल हा एकतेचा पवित्र खेळ मोहिनीताई नाईक यांचं प्रतिपादन. स्पोर्ट्स स्पिरिटमधून पुसदचा राष्ट्रीय प्रवास. भैयासाहेब राजेंचा क्रीडा वारसा पुढे नेण्याचा संकल्प. जात धर्मापलीकडे खेळा असं आवाहन. पुसदमध्ये अखिल भारतीय फुटबॉल उत्सव. फुटबॉलमुळे एकात्मता, शिस्त आणि सद्भावना. राष्ट्रीय पातळीवर पुसद फुटबॉलची ओळख. पवित्र खेळातून युवक सशक्तीकरण. अनेक वर्षांनंतर पुसद फुटबॉलला नवसंजीवन. खेळ भावनेचा विजय. पुसद फुटबॉल स्पर्धा. क्रीडा भावनेतून पुसदचा गौरव. फुटबॉल हा केवळ खेळ नाही, तो एकता व स्पोर्ट्स स्पिरिट घडवणारा पवित्र माध्यम आहे. नगराध्यक्ष मोहिनीताई नाईक यांचं प्रतिपादन. नमस्कार, आपण बघत आहात सत्ताशाही न्यूज चॅनल. नमस्कार करती हूँ नाइक परिवार की तरफ से इस भव्य कार्यक्रम की शुभेच्छाएं देती हूँ। फुटबॉल ये विषय हमारे मतदार संघ में, हमारे पुसद में सबसे लोकप्रिय रहा हुआ विषय है और कई समय से ये गेम बंद थी और आज इसका यहाँ भव्य उद्घाटन हुआ है। और मैं चाहती हूँ कि जितने भी प्लेयर्स यहाँ खेल रहे हैं वो एक अच्छी भावना से, स्पोर्ट्समैन स्पिरिट के साथ खेले, एक पवित्र भावना. पुसद मतदारसंघातील क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे खंडित झालेल्या लोकप्रिय फुटबॉल सामन्यांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली आहे. कैलासवासी भैयासाहेब राजे व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चेतना क्रीडा मंडळ पुसद यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचा भव्य प्रारंभ आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी पुसद येथील यशवंत रंगमंदिर तालुका क्रीडा संकुलात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेचे उद्घाटन नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळा जिल्हा न्यायाधीश 2 श्रीमती S.J. रामगडिया मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश 2 श्रीमती शहा मॅडम उपस्थित होत्या. यावेळी बोलताना नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक म्हणाल्या की फुटबॉल हा केवळ खेळ नसून तो शिस्त, एकात्मता, सद्भावना आणि स्पोर्ट्स स्पिरिट घडवणारा पवित्र माध्यम आहे. कैलासवासी भैयासाहेब राजे आणि बंडू दादा खानसर यांनी फुटबॉल खेळाला स्थानिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या या क्रीडा वारशाचा दर्जा कायम ठेवत या स्पर्धेच्या माध्यमातून पुसदचा फुटबॉल राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खेळाडूंनी कोणत्याही जाती, धर्म, समाज किंवा सांप्रदायिक भावनांना थारा न देता केवळ क्रीडा भावना, पवित्र उद्देश आणि खेळ भावनेने सामने खेळावेत असे आवाहनही त्यांनी केले. या वर्षीच्या यशस्वी आणि उत्कृष्ट आयोजनानंतर पुढील वर्षी आणखी उच्च आणि व्यापक राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचा विस्तार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. दिनांक 10 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत चालणाऱ्या या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत देश पातळीवरील नामांकित फुटबॉल संघांचा सहभाग असून पुसद शहरासाठी ही स्पर्धा क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता सामाजिक सलोखा, युवक सशक्तीकरण आणि पुसद शहराची राष्ट्रीय पातळीवर क्रीडा ओळख अधिक मजबूत करणारी ठरेल असा विश्वास जिल्हा व सत्र न्यायाधीश S.J. रामगडिया मॅडम व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. उद्घाटन कार्यक्रमास माजी बांधकाम सभापती ॲडव्होकेट उमाकांत पापिणवार, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय भांगडे, नगरसेवक निशांत बयास, नवनियुक्त बांधकाम सभापती अभिजित पानपट्टे, आरोग्य सभापती मजर खान, भाजप गटनेते दीपक काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेख कयूम, पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष ललित सेता, चेतना क्रीडा मंडळाचे आश्रयदाते परमेश्वर जयस्वाल, पत्रकार क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मारुती भस्मे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. चेतना क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वीरेंद्र राजे, उपाध्यक्ष इंद्रिस खान, सचिव सुशील दीक्षित तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन दिनी झालेल्या पहिल्या सामन्यात वाशिम जिल्हा फुटबॉल क्लब विरुद्ध यवतमाळ जिल्हा फुटबॉल क्लब यांच्यात चुरशीची लढत झाली. या सामन्यात यवतमाळ जिल्हा फुटबॉल क्लबने 4-0 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवत स्पर्धेची प्रभावी सुरुवात झाली. अनेक वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या या फुटबॉल स्पर्धेमुळे आयोजकांसह क्रीडाप्रेमींमध्येही प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून सामना काळात कोणताही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी यशवंत रंगमंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ही स्पर्धा ग्रामीण व शहरी युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून पुसद शहराची राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा ओळख अधिक भक्कम करणारी ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. पुसद प्रतिनिधी मोहन पवार.